ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मला या ठिकाणी तारखेप्रमाणे दिसतंय की तर 32 विद्यार्थी, तर 30 विद्यार्थी, 32, 37, 26, तर मला ॲव्हरेज 30 विद्यार्थी प्रेझेंट आहेत हे इथं मला दिसतं. ही जर सुट्टी असेल तर सुट्टी दिवशी सुद्धा 4 विद्यार्थी आले होते, काहीतरी ऑनलाईन वगैरे त्यांनी केलं असेल. तर अशा पद्धतीने मला डेट वाईज करतं किंवा मी जर हे 26 विद्यार्थी कोण ह्याची लिस्ट पाहू शकतो. मी हे लिस्ट आली बघा, कोण कोण विद्यार्थी आहेत, त्या दिवशी ते काय शिकलेले आहेत हे पण दिसतंय आपल्याला. हे सगळं कसं करायचं हे पुढे आपण बघणारच आहोत. आता इथं एक मी बटन दिलेलं आहे कॉपी आय डी. हे जर कॉपी आय डीवरती क्लिक केलं आणि जर का तुम्ही इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर घेतलेलं असेल तर इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण मार्क्स बाय चेकबॉक्स आणि मार्क्स बाय रोल नंबर दिलेला आहे. तुम्ही इथं डायरेक्टली लिस्ट पेस्ट करू शकता. दिवसभरात आलेले सगळे विद्यार्थी एका क्लिकने तुम्हाला इथं प्रेझेंटी घेऊ शकते. इथं फक्त तुम्हाला मार्क अटेंडन्सवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मला डायरेक्टली हजेरी घेता यावी यासाठी कॉपी आय डी दिलेली आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा क्रिएट होत आहेत हे आपण पाहणार आहोत. हे जे आहे विद्यार्थी तुम्हाला एकदाच क्रिएट करायचं आहे. किती वाजता विद्यार्थी आला होता त्या तारखेला, ही तारीखवरती दिसते बघा. 1 तारखेला किती वाजता आलेला आहे हे पण दिसतं. त्या दिवशी त्यांनी काय केलेलं आहे हे पण दिसतं. हे सगळे विद्यार्थी स्वतःच लिहितो. कसं लिहितो, काय लिहितो हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे त्याला ऑटोमॅटिकली रिमार्कसुद्धा मिळतो. जर का तुम्ही काहीच लिहिलं नसेल किंवा त्याचे थोडं लिहिलं असेल तर नॉट गुड असा रिमार्क आला आहे बघा. आणि मला जर आवडलं त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे आणि क्रेडिट लिमिट वगैरे वाटतं टॅलीचा कोर्स असावा त्याचा, आणि म्हणून मला आवडलं तर मी त्याला व्हेरी गुड रिमार्कसुद्धा देऊ शकतो. ह्या सगळ्या रिमार्कचा परिणाम त्या विद्यार्थ्याला असा होणार आहे की त्याला त्याचं एक स्टँडर्ड वाढून मिळणार आहे. ते म्हणजे इथं दिसेल तुम्हाला ॲक्टिव्ह लर्नर किती आहेत, वीक लर्नर किती आहेत. जे विद्यार्थी व्यवस्थित लॉग लिहितात ते ॲक्टिव्ह लर्नर, आणि जे विद्यार्थी व्यवस्थित लॉग लिहित नाही किंवा लिहितच नाहीत त्यांना आपण वीक लर्नर म्हणतो. तर मला इथं पाहून त्यांच्यावरती कारवाई करता येईल किंवा मला त्यांना पुन्हा एकदा शिकवता येईल की बाबांनो तुम्ही आज या 4 गोष्टी शिकल्या, त्या 4 गोष्टीची नोंद ठेवा. ती नोंद कशी ठेवायची हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. हे विद्यार्थी आहेत ते व्यवस्थित नोंद ठेवत आहेत. कदाचित हे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांना सांगतील की नोंदी ठेवायच्या कशा.